कथावाचक कीर्तनात येत नसतात, परंतु यांचं महाराजांचं वैशिष्ट्य आहे की ते कोणाला सोडत नाही, म्हणजे ऐकल्याशिवाय. नम्रपणा आहे. नम्र भाव म्हणतात त्याला. वास्तविक माझ्याजवळ तुम्ही ऐकावं असं काहीच नाही आहे. फक्त वयानंच मोठा, बाकी सगळ्यांनाच कामाचा नाही. हे आता कीर्तनात तुम्हाला समजा. आवाज तर गेला, केवळ कसं साजरा सांगता येत नाही. आवाजाचा संबंध नाही, गायन नाही, काहीच नाही. मग तुम्ही म्हणसान उभा कायले राहायला, काहीच येत नाही तुले तर. कसंच ते वेडे वाकुडे गाईन परी तुझाची म्हणविन या न्यायानं असो. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत सद्गुरू गोंधळे बाबा यांच्या आश्रमामध्ये शिवदत्त जयंती महोत्सव याही वर्षी सर्व ग्राम शहरवासियांच्या सहकार्याने, कार्यकर्त्यांच्या योगदानातून आणि भजन मंडळी वगैरे यांच्या सहकार्यातून संपन्न होत आहे. या ठिकाणी हरिभक्तीपरायण वाणीभूषण कराडेजी महाराज यांच्या मुखारविंदामधून आणि आपण शिव महापुराण कथा ऐकत आहात. सज्जनो, ऐकावं कोणाचं हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांच्या मुखातून ऐकावं. मग अधिकारी असं नसते तो वयानं मोठा आहे म्हणून अधिकारी आहे, नाही आहे. जो ज्ञानानं युक्त आहे, सद्गुणांनी संपन्न आहे, त्याला अधिकारी म्हणतात. तिथं वयाचा प्रश्न नाही. परंतु दुसराही एक भाग आहे की वयानं लहान असल्यावर मोठ्यांनी ऐकावं, हाही नियम आहे. कारण 1400 वर्षांच्या चांगदेवाला 7 वर्षाच्या मुक्ताबाईनं उपदेश केला आणि ती त्यांची गुरु ठरली. म्हणजे अधिकार नावाची जी वस्तू आहे ही ज्ञान अधिष्ठित आहे. ज्ञानाचा अधिकार असावा आणि जसा ज्यांचा अधिकार त्याप्रमाणे उपदेश असतो. आज खूपच बयाडलं आवाजाचं काम, इतका बैकत नसते. बयाडलं काम, खायची सुस्ती नाही, आकाराचा पत्ता नाही, त्याचा परिणाम आहे असो. परंतु आज गुणीजन मंडळी आहे, असे भेटत नाही आम्हाला, आणि भेटले तर सोडावं वाटत नाही. साधी गोष्ट नाही. हे सापडतात काय? हे तर आज दिसले म्हणजे निखिल भाऊ कसाचा कसाच हाल आहे. आणि आमचे महाराज साष्टांग प्रणिपात करतो तुम्हाला. एका गावाला कीर्तनाला गेलो, गुरुजी खोटी गोष्ट नाही, खरी, सपोज दॅट, फॉर एक्झाम्पल, एवढंच येते मला. सांगते कलाकार मंडळ मी वाटलं हो, मी काही मोठासा गायनात बघता नाही, तर काही मी उचलत जाईल आणि काही तुम्ही उचलत जा मागून. त्यानं काय केलं म्हणजे खरंच उचलून धरलं. मी आपलं हे नाही म्हटलं ना, मी तुम्हाला मी ढिला पडलो तर ते गायन उचलून घ्यायचं ना, मला उचललं होतं. असा काही आज प्रसंग नाही आहे. असो, प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेमध्ये जगद्गुरु तुकोबाराय
समाजाला उपदेश करतात. उपदेश कोणी करावा हे थोडक्यात अधिकाराच्या माध्यमातून सांगितलंच आहे. तरीही आई वडिलांनी मुलाला करावा, गुरुजींनी विद्यार्थ्याला करावा, गुरुने शिष्याला करावा आणि संतांनी साऱ्या जगाला करावा. सज्जनो, आपण जे सर्व काही जीवसृष्टी म्हटल्यापेक्षा आपण जे मानवी देहामध्ये आलेले जीव आहोत हे संसारामध्ये आलो. संसारामध्ये आणि संसार आम्हीही करतो आणि संसार संतही करतात. परंतु संत आणि आपण सामान्य जीव यांच्या त्या संसार करण्यामध्ये बराचसा फरक आहे. बराचसा फरक. ते जरी खाताना, जेवताना, बसताना, उठताना दिसत असतील आणि आपली क्रिया तेच आहे. आपणही जेवण करतो, झोपतो, बोलतो, निसतो, सर्व क्रिया समान जरी असल्या तरी संतांचा राहण्याचा या ठिकाणचा कल आणि आमचा या ठिकाणी वागण्याचा कल जमीन अस्मानचा फरक आहे. सध्या दिसायला संत माणसासारखे दिसतात, परंतु संत माणूस हे मनातून काढूनच टाकायचं की आपल्यासारखे संत असतात. नाही, आपल्याला त्यांच्यासारखं बनायचं आहे. माऊलीची ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ते वाटत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई, मी त्यांच्या हृदयी समग्र असे. ते खाताना, पिताना, वागताना आपल्यासारखे दिसत असतात, परंतु त्यांच्या त्या क्रियेमध्ये आपल्या क्रियेमध्ये संसारातल्या बराचसा फरक आहे. ताक पांढरा आहे म्हणून दूध होत नाही आणि दूध पांढरा आहे म्हणून ताक होत नाही. ताकाचं मोल वेगळं, दुधाचं मोल वेगळं, दिसायला तरी पांढरा आहे. तुम्ही समजा कटिंग करता तर मग दाढी करत असता काय? करतच असतात बहुतेक. न्हाव्याजवळ न्हाव्यानं दाढी केल्यानंतर तो सरते शेवटी डॉक्टर साहेब असा तोंडावरून हात फिरवतो, म्हणजे भलतस त्याचा उठवाग काय प्रेमानं. कशाचा हात आहे तो? स्वार्थी हात आहे, स्वार्थी आहे. 20 रुपये घेते, बदलामी न व्हावी कोण्या न्हाव्यावर केली होती रे दाढी, सारे खोपट दिसत म्हणून तो हात याच्यासाठी फिरवतो की खोपट खापट राहिलेला आहे.
आणि आपली आई सुद्धा आपल्या चेहऱ्यावरून हातच फिरवते, परंतु त्याच्यामध्ये मायेचा पाझर असतो सध्या. आणि म्हणून हात फिरवण्याची क्रिया जरी समान असली तरी अंतरीचा भाव वेगळा आहे. विठ्ठल आता टेन्शनच नाही राहिलं माझे. असं कशावर बोलून राहिलो? संतांचं वागणं संसारामध्ये, त्यांच्या क्रिया आणि आपल्या सामान्य जीवाच्या क्रिया दिसायला जरी सारख्या असल्या तरी अधिकाराचा भरपूर फरक असतो सज्जन. बरोबर. मग काय फरक असतो महाराज? संत नेहमी संसार जो करतात तो कळून करतात, कळून. आणि तुम्ही आम्ही न कळत संसार करत असतो. पहिला मुद्दा. संत नेहमी ज्ञानातून संसार करतात, आम्ही अज्ञानातून संसार करतो. दुसरा भाग, जो संसार करतो त्याला बद्ध म्हणतात. जो संसार कळून करतो त्याला मुमुक्ष म्हणतात. जो ज्ञानानं संसारापासून दूर होतो त्याला मुक्त म्हणतात. आणि जो आपल्या अनुभवानं जगाला मुक्त करतो त्याला संत म्हणतात. सज्जनो, संसार ज्ञानातून करावा, अज्ञानातून नाही. अज्ञानातून संसार केला की संसार सत्य वाटतो, आणि ज्ञानातून संसार केला की त्याचं खरं पितळू धड पडतं. संसार काय आहे? संसार ही चीज काय आहे? जेव्हा ज्ञानातून संसार करतो महात्मा, तेव्हा त्याला माहीत असते ज्ञानदृष्टीनं हा संसार कसा आहे. दुःख बांधवाडी
संसाराचं स्वरूप ज्ञानातून कळते. जेव्हा आमच्या ठिकाणी ज्ञान नसतं तेव्हा आम्ही संसाराला सत्य समजत असतो, आणि सत्य समजलं की इथं आम्हाला दुःख पचनी पडत नाही, कारण आमचा भ्रम आहे पक्का की इथंच सुख मिळते, मग मला दुःख का होऊन राहिलं. परंतु महात्मे या संसाराला ओळखून असल्यामुळं त्यांचं दिवाळा जरी निघालं तरी ते रडत नाही, मुलगा जरी मेला तरी ते रडत नाही, कारण ज्ञान दृष्टीनं त्यांनी संसाराचं स्वरूप ओळखलेलं आहे की या ठिकाणी हेच घडत असते. विठ्ठल आम्हाला दुःख का होते आणि संतांना दुःख संसारामध्ये का होत नाही, तर संतांनी संसाराचं स्वरूप ओळखलं आणि आम्ही स्वरूप ओळखलं नाही. संत संसाराला मिथ्या समजत असतात आणि तुम्ही आम्ही संसाराला सत्य समजत असतो. सत्य जेव्हा जीव संसाराला समजतो तेव्हा या ठिकाणी त्याला त्याच्या मताच्या विरुद्ध जे घडलं हे सहन होत नाही. समज असतो की सुख नावाची वस्तू इथंच मिळत असते आणि म्हणून सुखाचा तो अज्ञानी माणूस संसाराला सत्य समजून इथंच शोधत असतो. विठ्ठल त्याच्या अपेक्षेप्रमाणे घडत नाही तेव्हा त्याला दुःख होते. आमचा मुलगा मरतो आम्ही धाय मोकलून रडतो, आणि संत जर संसारिक असले त्यांचा जर मुलगा मेला तर ते रडतही नाही तर हसत नाही. हा फरक का पडा. मुलगा संतांचाही मेला, मुलगा आमचाही मेला, आम्ही का रडावं आणि त्यांनी का मौन धरावं. हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी त्याला संसारात राहता आलं असं समजावं. विठ्ठल बाय दृष्टांत सांगतो. फुग्यावाला आला. फुगा समजते काय. फुगा खेळलो ना आपण लहानपणी, हाही खेळला. फुग्यावाला आला. फुगे घ्या, फुगे फुगे घ्या, फुगे. आणि फुगे घ्यासाठी लेकरं घरात राहिले, माणसंच धावले. बरोबर आहे. जागे आलाय तुम्ही नाही, कोणते गेले धावा. फुगे दिसले, फुगून ठेवले होते डॉक्टर साहेब. मी कशावर बोलतो अनुसंधान ठेवा. मी कोणाला काही विचारली याचा नियम नाही. पोरं धावत गेले. असा एका घरातला मुलगा फुग्यावाल्यापाशी गेला. केवढ्याचा फुगा आहे काकाजी? हा 10 रुपयाला आहे. घरात धावतच गेला आणि आई बाबा जवळून 10 रुपये घेतले, फुगा आणला. कशावर बोलतो? संत संसारात कसे राहत असतात, आम्ही कसे राहतो. फुगा आणला. आता आईपाशी गेला. आई माझ्यासोबत फुगा खेळलं. ते म्हणलं जा, हे अशा हलकट काम मला करायला लावतं का? मला स्वयंपाक करायचा आहे वगैरे, बाकीचे झाडं घरकाम करायचं आहे. जा तिकडे तुझ्या पप्पाजवळ जा. आईनं झेडकारलं त्याला. बाबाजवळ गेला. बाबा माझ्यासोबत फुगा खेळा ना. अरे मला वेळ नाही फुगे खेळण्यासाठी, मी माझा दिवस जाऊ, मला ड्युटीवर जावं लागते बाळा. जा आप्पाजीच्या इकडे जा. आजोबाकडे गेला. आजोबा माझ्यासोबत फुगा खेळा ना. आता आजोबांना झिडकारलं नाही का?
बापानं झिडकारलं, मुलानं झिडकारलं, आजोबानं का झिडकारलं नाही त्याला कारण आहे. मुदलापेक्षा माणसाचं व्याजावर प्रेम जास्त असते. समजलं नाही? लागले काय दिवे? 4G पाहिजे त्याने, आता 5G पाहिजे. व्याजात मुदलापेक्षा व्याजावर प्रेम जास्त असते. दुधापेक्षा साईवर प्रेम जास्त. साई म्हणजे तिकडे नका जाऊ, आपली दुधावरली साय जास्त असते. पोटच्या मुलापेक्षा नातावर प्रेम जास्त असते. आजोबानं नाही म्हटलं नाहीये, आणि आजोबा एका इकडून, मुलगा नातू तिकडून. नातू फुगा फेकायचा, आजोबा इकडून मारायचे. आजोबानं इकडून मारला की नातू तिकडून मारायचा. आनंद झाला. परंतु मी काय बोलतो इकडे लक्ष देता. असं खेळता खेळता बऱ्याच वेळानं आजोबाची थाप फुग्यावर जरा भारी पडली, आणि भारी पडल्यामुळं फुगा फुटला. हे तुम्हाला कसं माहित? म्हणजे तुमचाही अभ्यास बरा आहे नाही? खरंच नाही ती इथेही नाही म्हणणारे लोक आहे. फुगा फुटला. मला म्हणायचं आहे, फुगा फुटल्याबरोबर नातू रडायला लागला आणि आजोबा हसायला लागले. अंतर काढायचं आहे आपल्याला. क्रिया एकच आहे दोघांसाठी, पण प्रतिक्रिया दुसरी वेगळी वेगळी आहे दोघांची. कारण काय आहे? फुगा फुटला, नाताला जर दुःख झालं तर आजोबालाही दुःख व्हायला पाहिजे होतं, आणि आजोबाला जर आनंद वाटला तर नाताना आनंद वाटायला पाहिजे होता फुगा फुटला. पण हे अंतर का राहिलं? याचं एकच कारण आहे, आजोबाला मुळातच माहित होतं हा फुगा कधीतरी फुटणारा आहे, हा कधीतरी फुटणारच आहे. पण हे ज्ञान नातवाला नसल्यामुळं त्याला असं वाटलं फुगा कायमचा राहत असतो. त्याच्या मनाच्या विपरीत घडलं, म्हणून नातू रडला, आणि आजोबाला मुळातच माहित होतं फुगा हा कधीतरी फुटतच असतो, म्हणून त्याला थोडासा हासा आला. माझा दृष्टांत संपला. संत आणि जीवाचा संसारातला राहण्यातला भेद याच्यामध्ये आला. तद्वत संत स्वतःचा मुलगा तुकोबाचा मेला, तरी तुकोबानं काय म्हटलं? बरे झाले देवा संसारामध्ये अनिष्ट गोष्टीला बरं म्हणण्यासाठी संतांची मदत पाहिजे. कोणी बरं नाही. आमच्या आता येतं पीक तुरीचं, तो कोणता व्हायरस आला आणि तुरा अशा गलनल्या तर आमचे तोंड कसेचे कसेच झाले, तर बायको मेल्यावर कसा कधी ना. पण तुकोबा म्हणतात बाई मेली बरे झाले, देले माया सोडवले. हे आपण का नाही म्हणावं? का नाही म्हणत? आम्हाला संसाराचं स्वरूपच कळलेलं नाही, जे संत महात्म्यांना कळलं. म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीनं सांगितलं, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादा न भजावे, लाभा लाभ न म्हणावे मना माझी. हे संतांचं वागणं आहे. गाडगे महाराज कीर्तन करतात, लाखोचा समाज समोर आहे,
आणि बाबांचा गजर चालू होता की बाप हो, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर भजन केल्याशिवाय गती नाही, म्हणून सर्वांनी भजन करा. गोपाला कीर्तनाला रंग कटला. लोक श्रोता आणि वक्ता सोय झाला पांडुरंग. या लेवलचं बाबाचं कीर्तन. मंत्रमुग्ध झाले आणि तेवढ्यामध्ये एक कोणीतरी सेवक भर कीर्तनामध्ये बाबाच्या जवळ चिठ्ठी घेऊन आला. कीर्तन रंगात चालू आहे. अरे सेवक आला सांगायला, बाबा गोविंदा गेला स्वर्गाला. माझ्यासारख्याने कधी सांगत नसतं कधी तर महाराज तुमचं पोट्ट पांढरे डोळे करून राहिलं, माईकाच्या वरून उंडी मारतो. आता कीर्तन करतो म्हणून काय झालं, अधिकार नाही आला. बाबांनी काय म्हटलं, अरे कोणी असो हो, पुत्राची माया, माया म्हणजे संसार. सर्वांना काय, तो कीर्तनकार असो की यांना सोडून महाराजांना, नाही तुम्ही भागवतकार असो असं नाही म्हणत. नाही, कोणी असो, मायेनं सोडलंच नाही कोणाला. आणि कोणी जरी असता तर कीर्तन बंद झालं असतं. एखाद्यानं निखिल महाराज सारख्या, निखिल महाराज सारख्यानं म्हटलं असतं बाबांचा मुलगा वारलेला आहे बाप हो, कीर्तन याच ठिकाणी जय विठ्ठल होणार. परंतु ते बाबा होते. शेवट आला सांगायला, बाबा गोविंदा गेला स्वर्गाला. बाबाचं उत्तर, अरे ज्याचा होणारे त्यानं दिला, देवकी नंदन बाबा. संतांचं राहण आहे संसारातलं. कारण संसाराचं स्वरूप समजून जे इथं वागतात त्यांना संत म्हणतात, आणि संसाराचं स्वरूप न समजता इथं जे संसार करतात त्याला जीव म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आमच्या जगद्गुरु तुकोबा यांना संसाराचं ज्ञानही होतं आणि संसाराचा अनुभवही होता. ज्ञानही होतं आणि संसाराचा अनुभव सुद्धा होता. कसं आहे, कधी कधी माणसाला ज्ञान असते एखाद्या गोष्टीचं, डॉक्टर साहेब अनुभव नसतो. एका बाईनं पुस्तक लिहिलं गर्भाच्या वेदना, आणि जो भाषण दिलं तिनं, महिला समाज भरपूर होता ऐकण्यासाठी. एवढं सुंदर त्या पुस्तकातून तिने ते वक्तव्य समाजासमोर मांडलं की प्रत्येक बाई त्या बाळंतपणाच्या वेदना ऐकून रडायला लागल्या. एवढं सुंदर वक्तव्य केलं तिनं. ज्ञान खूप होतं त्या बाईला. गर्भीच्या वेदना, बाळंतपणाच्या वेदना. मी होतो तेवढ्यातच, होतोच मी. भाषण सुंदर झालं, लोकांना टाळ्या वाजवल्या, मी त्याच्यापेक्षा जोरात वाजवल्या. आणि बाईला भेटायला गेलो, बाई काय सुंदर तुम्ही या विषयावर भाषण दिलं की स्त्री जातीला प्रसूतीच्या वेदना कशा होत असतात. बाळणपण याचा अर्थच तो आहे, जमलं तर बाळ, नाही तर अंत त्याला म्हणतात बाळणपण. मग मी म्हटलं तुम्ही एवढं सुंदर भाषण दिली, एवढं तुम्हाला ज्ञान आहे या गोष्टी, तुम्हाला लेकरं किती आहे?
लग्न नसतंही झालं, लग्न नाही झालं तुझ्या बायकपणाच्या वेदना कशा समजते. असेच वांझट ज्ञानाचे लोक आजही या संसारामध्ये आहेत. सांगतात मी जगाला जे सांगेल ते अनुभवलेलंच सांगेल, भलत सांगणार नाही. मज अनुभव आहे. अनुभवी आले अंगा ते या जगाचे तसे. कोणाला ज्ञान असतं एखाद्या वस्तूचा, अनुभव नसतो, ते ज्ञान कामाचं नाही. एखाद्याला अनुभव असतो तर ज्ञान नसतं, तो अनुभव कामाचा नाही. ज्ञानही असावं वस्तूचं आणि अनुभवही असावा. जगद्गुरु तुकोबारायांना संसाराचं ज्ञानही होतं, हा कसा आहे, आणि स्वतः भोगलाही अनुभवही आला. उदाहरणार्थ मी एका गावाला कीर्तनासाठी गेलो, गुरुजी गेलो असं ना, गेलतोच. मग तुम्ही म्हणता कोण्या गावाला गेलता, त्या गावचे लोक आहेत तिथं म्हणून मी त्या गावचं नाव सांगत नाही. आहेत मला माहीत आहे, त्याला म्हणा आपल्या गावाची आग लावली त्यानं, त्याच्यापेक्षा एका गावने गेलो. बसलो, जसं आज बसलो तसाच मी तिथेही बसलो. घरातले लोक दर्शनासाठी आले आणि दोन पोरं सुद्धा आले, एक त्या घरातला आणि एक त्याचा मित्र. तो मुलगाही माझ्या पाया पडला आणि त्याचा मित्रही माझ्या पाया पडला. तर मला एका पोराच्या अंगामध्ये वेगळं शर्ट दिसलं, वेगळंच दिसलं जरा. मी विचारलं त्याला, का रे बाबा हे तुझ्या अंगामध्ये आहे, हे काय आहे? म्हणे महाराज हे शर्ट होय, पण मला वेगळं दिसते रे हे जरा. तो दुसरा काय म्हणतो, महाराज शर्ट नाही ते टी शर्ट होय. काय होय? टी शर्ट होय. मग महाराज मी विचारलं हे टी शर्ट होय तर तुला किती आहे टी शर्ट? म्हणजे मला या काही नाही. म्हणजे ज्याच्या अंगात होत त्याला अनुभव होता पण ज्ञान नव्हतं, याला काय म्हणतात? त्यानं टी शर्टाला शर्ट म्हटलं. हे थोडस क्लिष्ट वाटेल आपल्याला. वस्तूचा अनुभव घेऊन राहिला तो, पण त्यानं वेगळंच सांगितलं. म्हणजे त्या शर्टाचं त्याला ज्ञान नव्हतं, याला ज्ञान होतं की महाराज ते निवड शर्ट नाही ते टी शर्ट आहे. याला ज्ञान होतं तर त्याच्या अंगात काही नव्हतं, घरी नव्हतं, अनुभव नव्हता. म्हणून वस्तूचा ज्ञानही असावं आणि वस्तूचा अनुभव सुद्धा असावा. तुकोबारायांना किंवा संतांना संसारामध्ये राहत असताना संसाराचं ज्ञानही असते आणि ते स्वतः त्याचा अनुभवही घेतात.
चाकून म्हणजे अनुभव घेऊन मग तुम्हाला मी सांगतो असं तुकोबा म्हणतात. म्हणजे ज्ञान असेल तरच अनुभव करतो. आणि म्हणून एका ठिकाणी निळोबारायाने तुकोबाची स्थिती सांगितली संसारातली. प्रपंच रचना सकर्व ही भोगून त्यागिली, वैराग्याची निष्ठा प्रकटोनी दाविली. हा जी निळोबारायची आरती आहे. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हविली. यातला एकच शब्द महत्वाचा आहे, प्रपंच रचना. प्रपंच रचना भोगून त्यागिली. म्हणजे भोगणे म्हणजे अनुभव आणि त्यागणे म्हणजे ज्ञान. कारण ज्ञानाशिवाय त्याग नाही आणि वस्तूचा उपभोग घेतल्याशिवाय ज्ञान नाही. कळलं नसेल आपल्याला. महाराजांना प्रपंचाच्या रचनेचा अनुभव होता. आम्हाला प्रपंचाचाच अनुभव आहे, रचनेचा नाही आहे. ही रचना म्हणजे काय? आजचं कीर्तन थोडं वेगळं आहे. हा विठ्ठल विठ्ठल. महाराजांचा अधिकार सांगतात निळोबाराय त्यांचे परम एकनिष्ठ शिष्य की माझे गुरुदेव संसारामध्ये त्यांचा जगण्याचा म्हटल्यापेक्षा राहण्याचा अधिकार कसा होता. प्रपंच रचना भोगुनी सर्वही त्यागिली. प्रपंच भोगणे वेगळं आणि प्रपंचाची रचना भोगून त्यागणं वेगळं. आम्ही आजपर्यंत शब्द एकच ऐकला, प्रपंच भोगला आणि त्यागला. नाही, रचना. प्रपंचाची रचना असते का? हवं असते. प्रपंचाची रचना असते. मी सांगतो तुम्हाला, थोडं लक्ष देऊन ऐका. याले 5G पाहिजे बरं. आज काही हे खाली येत नाही. प्रपंच रचना पहा. आम्हाला हा जो संसारदी स्वामी प्रपंच कशाला म्हणतो महाराज? लेकर बाय, घरदार, शेती वाडी, बायको पोरगा, सासरा, आकड सासरो, हिऊ टिहू, हा हो, हा आमचा प्रपंच आहे ना. मला म्हणायचं आहे, हे जे आम्हाला अज्ञानी जीवाला दिसते, माझे पण, हा माझा मुलगा, हे माझं शेत, हे माझे असे तसे, ही जी सत्यत्व बुद्धी आहे आम्हाला, पण प्रपंच रचनेचा असा भाग आहे की जिथं हा संसार दिसतो तिथं तो नाही आहे. हे जे दिसते ना, हे नाही आहे, नाही आहे, अजिबात नाही आहे. स्वप्नीचे जे जे देखणे सगळं ते स्वप्नीचे मृगजळ, मृगजळ आहे. अहो, हरणाला सुद्धा दिसते इथं पाणी आहे, दिसत नाही का? दिसते. मग दिसते म्हणून असते का? नाही. तद्वत हरणासारखी आपली गती आहे. आम्हाला संसार दिसतो पण तो तिथं नसतो, आणि जिथं असतो तिथं नसतो, जिथं नसतो तिथं असतो. याला म्हणतात प्रपंच रचना. अजून नाही समजलं? पहा, हा दिसून झाला इथं नाही आहे, जिथं आहे तिथं दिसत नाही. माऊलीच्या ओवीनं हे सिद्ध करू आपण.
हे संसार चित्र उमटे कुठं, तो हा मनोरूप कटू फाटे. मनाच्या पटलावर संसाराचं चित्र तयार होते आणि त्याचा पडछाया म्हणजे आम्हाला हा संसार दिसतो. वास्तविक मनाच्या पटलावर संसार आहे तर तो आम्हाला दिसत नाही आणि जे दिसतो तिथं तो नाही आहे. म्हणून संतांनी या प्रपंचाला, या जगाला मिथ्या म्हटलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल असं नाही समजत तुम्हाला. अधिक दुसऱ्या भाषेत सांगतो. सिनेमा पाहायला जात होते ना तुम्ही पहिले टाकीजमध्ये, नसान जात तरी हो म्हणा. टाकीजमध्ये पडदा लागलेला आहे मोठाचा मोठा, आणि त्या पडद्यावर मुंबई जळून राहिली. डॉक्टर साहेब, मुंबई जळून राहिली, कारखान्याला आग लागली, मोठे मोठे घर जळून राहिले, लोक सैरावैरा पळून राहिले. बेंगलोर आपला आग्र्याचा ताजमहाल तिथं दिसून राहिला, मुंबईची चौपाटी दिसून राहिली, आणि त्या आगीमध्ये हे सारं जळून राहिलं. लोक एकसारखे थक्क होऊन पाहत होते. काय मोठी आग लागली, काय मोठी आग लागली. एवढी आग लागली की मुंबई पेटली, एवढी आग लागली की कारखाने पेटले, एवढी आग लागली की मोठे मोठे घरं जळाली, बिल्डिंगा जळाल्या. पण त्या पडद्याला धक्का नाही लागला. हेच तर महत्वाचं आहे. ज्या पडद्यावर हे दिसते तो जैसाचा तैसाच आहे. मग मला म्हणायचं आहे, एखाद्यानं विचारलं का हो लहान आग लागली इथं कशीची कशी, म्हणे हे खरं आहे काय? मग तू कसा काय आला? सहज आलो. मग हे आलं कुठून? सज्जन हो, पडद्यावर जो सिनेमाचा चित्राचा भाग दिसतो तो तिथं खरा नाही, पण जिथं आहे तिथं तो आम्हाला दिसत नाही. तो कुठून येतो? आमच्या मागे एक रूम असते टॉकीजमध्ये, त्याच्यामध्ये एक मशीन असते, तिला एक चाक असते, आणि त्या चाकातून किरण निघतात, ते त्या पडद्यावर पडतात आणि तिथं तो आम्हाला चित्रपट दिसतो. वास्तविक पडद्यावर चित्रपट नाही. चित्र कुठं आहे? मशीन मध्ये आहे. पण मशीन मध्ये पाहायला गेले तर चित्र दिसत नाही, आणि पडद्यावरलं दिसते तर ते खरं असत नाही. तद्वत हा संसार आम्हाला जो दिसतो तो खरा नाही, इथं नाही, आणि जिथं आहे मनोरूपावर तर तो आम्हाला दिसत नाही. आणि ही गोष्ट जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवली. याला म्हणतात प्रपंचाची रचना. खरं दिसते पण खोटं आहे, आणि खोटं जे आहे ते खरं दिसते, खरं जे आहे ते खोटं दिसते. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी या संसाराचं स्वरूप सांगितलं एका ठिकाणी. आम्हाला दिसते हा खरा संसार नाही. मग या संसाराचा खरं स्वरूप काय आहे? विठ्ठल जडीस Thank you.